नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला आता इथे कला आणि अद्वैत गाडीत झोपले होते. अजून ते गाडीतच इथे अडकून आहेत. तर सकाळ झाल्यानंतर सूर्याचा प्रकाश कलाच्या डोळ्यावर पडतो तेव्हा तिला अशी एकदम जाग येते आणि मग ती त्या अद्वैतला हाका मारत असते, चांदेकर चांदेकर उठ ना, चांदेकर चांदेकर उठ हो. मग जा ना, ब्लॅक कॉफी घेऊन ये ना, उठतो मी तोपर्यंत, जा ठेव जा ब्लॅक कॉफी असं ते. मग ती म्हणते की कला एकदा डोळे उघडे करून बघ ना, आपण कुठे आहोत, आपण आपल्या घरी नाही आहोत. आपण चांदेकर असं काय करतोस तू? काल रात्री तुझ्या बरोबर म्हणजे माझ्या बरोबर कला बरोबर तुझी बायको आहे तिच्याबरोबर तू ना इकडे तू हनीमूनला आलायस ना, फिरायला आलायस ना, असं ते म्हणते, जंगलात. आणि मग इथे अद्वैत काय असं म्हणून ना दचकून इथे जागा होतो. आणि म्हणते ही सॉलिड आयडिया आहे, म्हणजे असं हनीमून ऐकल्यावर कसा खाटकन जागा झालास तू. मग ते म्हणते काही काय बोलतेस तू असं तो म्हणतो इकडे. मग म्हणतोय गुड मॉर्निंग, उठ ना. मग थोडं नाही मला उठायचं नाही, मला झोपू दे ना अजून. मग किती वाजले तसं तो विचारतो. म्हणजे मला काय माहीत, कारण माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे, इथे फोन चार्ज करायची सोय नाही आहे आणि माझ्या हातात घड्याळ नाही आहे असं ती इथे सांगते सगळं. आणि मग आता अद्वैत एवढं सगळं बडबड ऐकून घड्याळ बघतो तर 8 वाजले असं म्हणून ओरडून उठतो आणि म्हणतो खरे अगं 8 वाजलेत. मग ते म्हणते की हो अगं उठ, चल लवकर उठ, आवर लवकर, निघायला पाहिजे. ते म्हणते मी उठलेच आहे, तू उठ. मग तो म्हणतो अजून किती वेळ आपल्याला बसायला पाहिजे, आपल्याला पोचायचं आहे. मग ते म्हणते म्हणून तर मी तुला उठवलं ना, उठूया ना आता. म्हणते आता किती वेळा सांगणार असतेस ते, चल लवकर, सगळ्या गोष्टींचं क्रेडिट हवंय का तुला, उठ चल उतर असं तो इथे सांगतो. आणि मग आता कला आणि अद्वैत दोघं गाडीतनं खाली उतरलेत. काय करणार असतील प्रेक्षकांना, तुम्हाला काय वाटतंय हो? काय यांचं म्हणजे कसं बाहेर पडतील, कसे दिव्यागाला जातील ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर इथे कोल्हापुरात काय घडतंय बघूया आपण. तोपर्यंत कोल्हापुरात इथे सगळे टेन्शनमध्ये आहेत, कारण इकडनं सगळे आलेत शोधून त्यांना, पण काय झालं काय कळलं का असं विचारतायत. तर कोण म्हणतो, सगळे म्हणतात जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्ही शोधलं, ती पण आपल्याला काहीच नाही कळालं असं म्हणून, कुठेच नाही सापडलं असं तो सोहम म्हणतो इथे. आता बघू पुढे काय होणार आहे ते. तर सगळे इथे टेन्शनमध्ये आहेत बरं का. आणि मग त्याच्यानंतर इकडनं रोहिणी येते. डॅड मला काय वाटतं माहिती आहे, काही घडलंच असतं तर कला आणि अद्वैतनं आपल्याला कॉन्टॅक्ट केला असता ना. मान्य आहे म्हणजे त्याने अजून फोन नाही केलेत आपल्याला, त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत. पण आजकाल येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडेही फोन असतात आणि कोणाकडनं फोन घेऊन ते करू शकले असते फोन. इनफॅक्ट सगळ्यांकडे फोन असतातच ना, त्यामुळे फोन केला असता. कॉन्टॅक्ट करणं एवढं अवघड नव्हतं त्यांना. शिवाय आपला अद्वैत किती रिस्पॉन्सिबल आहे ना, त्याला कळत असेल ना आपण सगळे इथे काळजीत आहोत वगैरे. पण तरीसुद्धा त्याने का फोन नाही केला, अजिबात काही कॉन्टॅक्ट नाही केला. म्हणजे मला काय वाटतं डॅड, म्हणजे मी उगाच बोलायला जरा विचित्र वाटतंय पण मनात शंका आली म्हणून सांगते की समजा त्यांच्या गाडीचा काहीतरी मोठा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल तर, किंवा दोघांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल, काही झालं असेल तर असं ती म्हणते. आणि मग आता सरोज ओरडते, रोहिणी गप्पा बस, रोहिणी तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का गं असं म्हणून तिथे सरोज ओरडते रोहिणीला. काही बोलशील का गं, तू मनाला येईल ते, अक्कल आहे का तुला काही बोलशील ते. मग इथे आबा पण म्हणतात रोहिणी अगं काय बोलायलेस तू, अजून कशात काय नाही आणि वंगाळ बोलायला का चालू केलंयस तू असं इथे आबा पण तिला इथे ओरडतायत. पण रोहिणी म्हणते मला फक्त वाटलं म्हणून मी बोलले. आणि तोपर्यंत आता इथे कलाचे बाबा आणि इकडे काजल आलेली आहेत. आणि आबासाहेब काय झालंय नेमकं, म्हणजे संगीचा फोन आला होता आणि काय झालं, माझा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाहीये, नेमकं काय झालंय, कशी आहे माझी पोर आणि जावई बापू, काही कळलं का, काही पत्ता लागला का त्यांचा, तर फोन काही झाला का. तर आबासाहेब म्हणतात काही खबर नाही आहे त्यांची, काय काळजी करू, म्हणजे काय झालं काही समजत नाही आहे, आम्ही बी त्यांच्याच फोनची वाट बघतोय. हे बघा तुम्ही शांत व्हा, तुम्ही काय बी काळजी करू नका, सगळे इथे व्यवस्थित होईल असं ते सांगतायत. तोपर्यंत आता पोलीस पण आलेले आहेत आणि ते म्हणतात नमस्कार आबासाहेब, बोला काय मदत करू मी तुमची. मग आबासाहेब म्हणतात अहो काल आम्ही तुम्हाला फोन केला होता तर तुम्ही फोन काही बोलला नाही, तुम्ही 24 तास थांबावं लागेल असं तुम्ही म्हटलात. अहो माझा नातू आणि नाचून कला कालपासून बेपत्ता आहेत. अहो या कोल्हापुरातले नामवंत बिझनेसमॅन आहे तो, आणि तो बी सोन्या चांदीचा असं ते म्हणतात.
तुम्हाला काही म्हणजे गांभीर्य आहे का नाही असं ते विचारतात. तुमच्याकडून होत असेल तर सांगा, नाही तर मी कमिशनर साहेबांना डायरेक्ट इथे फोन करतो असं आता आबासाहेबांनी धमकी दिले. आणि मग इथे सरोज पण विचारते, अहो काल फोन केला होता तो कोणी रिसीव्ह केला होता. मग इथे तुम्ही काय ते बघा, नाही तर मी सांगतो कमिशनर साहेबांना असं आबासाहेब इथे सांगतात. मग ते पोलीस इथे म्हणतात, नाही नाही आबा काही काळजी करू नका, आम्ही कामाला लागतो आणि आम्ही शोध घेतो त्यांचा असं इथे त्यांनी सांगितलं. आणि पोलीस आता शोध घ्यायला निघून गेलेत. पोलिसांना तरी कला आणि अद्वैत सापडतायत का आणि काय होतंय बघूया, आपण जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला इथे शेवटपर्यंत रिव्ह्यू बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका बरं का. पोलिसांनी आता आपलं काम हातात घेतलंय, तोपर्यंत रोहिणी इकडे अजून काय काय करणार आहे, काय काय बडबडणार आहे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर पोलीस आता आपल्या कामाला निघून गेलेत. तर कला आणि अद्वैत इथे आता गाडीतनं उतरलेत आणि मग ते म्हणतात, अरे अद्वैत म्हणजे अरे चांदेकर, आपण जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत आणि कसे जाणार आहोत. मग अद्वैत म्हणतो, आपण चालत म्हणजे दिव्याघरला जाणार आहोत आणि आपण असे जाणार आहोत. आणि मग तो चालायची खूण दाखवतो आणि कला त्या साईडला जाते तर अद्वैत या साईडला जातो. तर तो म्हणतोय, तिकडे कुठे चाललीस. तर तूच म्हणालास का इकडे चाललोय, तर आपण इकडे नाही तिकडे चाललोय, आपण इकडे जाऊया ना. तर म्हणतो, का रस्ता छान आहे बघ. अरे रस्ता छान आहे म्हणून कुठेही जाशील का, तुला काही कळतंय का, कोल्हापुरात जाऊन पडशील, आपल्याला दिव्याघरला जायचं असं अद्वैत सांगतो. आणि मग इकडे कला म्हणते, हा रस्ता दिव्याघरला जाणार आहे तुला कसं माहिती, तो मॅप चाललोय का तुझा असं तिला परत कला इथे अद्वैतला विचारते. आणि तुला भौगोलिक ज्ञान आहे का, मला माहिती आहे मी सांगतो. मग आपण इकडे असं दोघं एका साईडला वाट दाखवतात. मग चला जाऊया चल दोघं जण असं म्हणून आता धरत म्हणजे कलाला आधार देत इकडे दोघं जण इथे चाललेत बरं का, हात धरत आणि बरंच किलोमीटर चालत आलेत. ती बरेच पुढे चालत आलेत, दमलेत बिचारी, कारण कलाचा पाय ऑलरेडी दुखतोय ना, लागलंय तिच्या पायाला. आणि ती म्हणते, चांदेकर बसूया. मग ती म्हणते कलाला, तो म्हणतो, चालूया चालत राहा. थांबणार आहे जरासं थांबणार आहे. काय थांबूया आता आलोय आपण, पोचूच आपण असं तो इथे म्हणत असतो. पण कलाचा पाय प्रचंड दुखायला लागलाय. ती म्हणते, मला नाही आता चालवत आहे, माझा पाय दुखतोय आणि मी इथे बसते. मग तो म्हणतो, अगं तू कुठेही बसणार आहेस का. ती म्हणते की हो. मग ते म्हणते, एक तर सकाळची ब्लॅक कॉफी नाही मिळालेली मला, अजून माझ्या दिवसाची सुरुवात झाली असं नाही वाटत आहे, पाणी पण नाही आहे साधं. तोपर्यंत कला म्हणते, हे काय आहे ना माझ्याकडे पाणी असं म्हणून बाटली काढून देते आणि ते पाणी आहे त्याच्यात, उगीच काय ते सांगतेस. मग तो ती नाही म्हणून सांगतो. तोपर्यंत गाडी जाते बरं का. तर गाडीला तो अद्वैत तिथे थांबायचा प्रयत्न करतोय, लिफ्ट थांबा असं म्हणायचा प्रयत्न करतोय. पण इथे लिफ्ट काय म्हणजे गाडी काय थांबत नाहीये. आणि कला पाण्याची बाटली दाखवते आणि पाणी आणा म्हणून सांगते. मग अद्वैत इथे म्हणतो, हो आता तेवढंच राहिलंय, ते विहीर खणतो आणि तुला पाणी काढून आणून देतो असं चाललंय. आणि या दोघांची इथे चबड चालूच आहे बरं का, तू मै. त्यामुळे जरा सिरियल बघायला मजा येते. तुम्हाला काय वाटतं. तर आता गाडी पण थांबत नाहीये. कलाला शेवटी तो उठवतोय आणि चल म्हणतोय, आता किती वेळ बसून राहणार आहेस, चल जाऊया जरा पुढे चालत जाऊन बघूया आता म्हणतोय. आणि मग ती हात दे, पण ती आधी उठत नसते. म्हणजे ती उठते तर तो म्हणतो बसून राहा. तो म्हणतो लंगडत चालणार का, ते म्हणते पर्याय आहे का, पोचायला हवं ना. मग तर शेवटी तो तिला उठवतो आणि दोघं जण इथनं चालतायत बरं का आता. आणि आता कला पुढे काय म्हणते बघा प्रेक्षकांनो. म्हणजे चांदेकर, मला काय वाटतं, आपल्याला म्हणजे बघा कालपासून आपल्याला एक पण लिफ्ट नाही मिळाली, एक पण गाडी नाही सापडली. म्हणजे असं कोण पण अनोळखी माणसावर विश्वास टाकेल का रे पटकन. तसा चेहराही हवा ना विश्वास टाकण्याचा. गावामध्ये काय, व्हॉट डू यू मीन. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मग ते म्हणते, मला असं म्हणायचं आहे की काय म्हणायचं तुला ते बोल. म्हणजे कालपासून मी बघितलं ना, तुला एकही गाडी थांबवता नाही आली नाही आहे, लिफ्ट नाही मिळालेली. मग त्यामुळे तू मान्य कर की तुला बघूनच म्हणजे आपल्याला बघून म्हणजे कोणी इथे विश्वास ठेवायला म्हणजे विश्वास ठेवण्याजोगं वाटत नाहीये तू किंवा मी असं ते म्हणते. त्यामुळे बहुतेक तुझ्या चेहऱ्याकडे बघून लोकांना गाडी थांबवत नाहीत असं तो म्हणतो. आणि ते ॲक्च्युली काय आहे ना, कालपासून आपण प्रयत्न करतोय ना गाडी थांबवायचा, एकही गाडी थांबत नाहीये. तर नाही आहे, त्यांना माहिती आहे, कारण त्या लोकांना गाडीत आपण दोघेच आहोत, दोघेही बसणार. मग आणि त्यात तू पण आलीस, मग काय, मग तुझी विनोदबुद्धी त्याच्यामुळे ना त्याला घाबरतायत ती लोक असं ते म्हणतात. आणि तो की नाही माहिती आहे ना किती फालतू जोक मारतेस ते. आणि मग असं बोलताना अद्वैत ना हळूच ना इकडनं बाहेर म्हणजे मागच्या मागे ना बाजूला होतो. आणि मग ती अशी घाबरते बरं का. अद्वैत म्हणजे चांदेकर असे हाक मारत असते आणि दोघं भांडतात इथे. तर आता तो पुन्हा येऊन गेला आणि भाव म्हणतो जोरात येऊन अद्वैत कला म्हणते, मी घाबरले ना रे.
मग अद्वैत म्हणतो एकटी चालताना घाबरतेस, मग कशाला असं मला बोलतेस. मग ते किती चालायचं अजून. तोपर्यंत ते पोलिसांना, प्रेक्षकांनो, गाडी सापडली आहे बरं का शेवटी. इथे गाडीला धडक लागलेली. मग पोलीस त्यांच्या गाडीतून उतरतात आणि म्हणतात गाडीचं निरीक्षण वगैरे करा, गाडी कोणाची आहे ते बघा, काही सामान वगैरे पडले का बघा, कुठे काय दिसतंय का बघा. असं सगळं चालू आहे. ते हवालदार बाकीचं चेकिंग करतायत तिथे. तर गाडी, आता ही अद्वैतची गाडी सापडली बरं का त्यांना. आता बघू पुढे काय होणार आहे ते. तर इथे गाडीतनं 2 बॅगा काढतायत आणि बाकी एक कानातलं पडलेलं असतं ते सापडतं त्यांना. ते कानातलं उचलून घेतात आणि मग ते म्हणतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन चेक केलंय, तर ही गाडी ना अद्वैत चांदेकर यांचीच आहे असं म्हणतात ते. मग ते म्हणतात ती मी पोलीस म्हणतात की तुम्ही सामानाची लिस्ट करा आणि हे सामान ना इकडे चांदेकर मेन्शनमध्ये पाठवून द्या आणि आपण मग पुढची प्रोसिजर बघूया काय करायची ते बोलूया पुढे जाऊन. गाडीचे फोटो काढा, जागेचे फोटो काढा, असं वगैरे सूचना दिलेल्या आहेत. सामान वगैरे सगळं गाडीत ठेवलेलं आहे. आणि आता फायनली गाडी तरी सापडले, पण अद्वैत आणि कला अजून सापडलेले नाही आहेत. ते कुठे जात आहेत, काय करतायत, जाणून घेऊया. शेवटपर्यंत बघत राहा बरं. आणि सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका. तर इथे कला आणि अद्वैत कुठेतरी चालत आलेली आहेत. चांदेकर ते बघ, मी तुला म्हटलं नव्हतं ना की गाव आणि वस्ती काहीतरी लागेल, दिसली बघ, असं म्हणाली होतीस का तू. मग हो, मी तुला काय म्हणाल होतं, लिफ्ट मागूया, लिफ्ट मारली की आपण गाडीत बसून मग जाऊया. तर नाही, स्वतःच तुला खरं करायचं असतं, भांडतच बसायचं आहे का, तुला मिळालंय ना आपल्याला गाव, असं ते म्हणतात. तोपर्यंत या बायका आल्यात. मग आता बायका आल्यानंतर कला अद्वैतला ठोचरते, सोड म्हणते माझा हात आणि बघूया पुढे. ती म्हणते नमस्कार. मग आता त्या बोलतात काय गो चेडवा, खैसून येलास. मग खैसून म्हणजे कुठून रे, कोल्हापूर. आम्ही कोल्हापुरात आलोय असं ते सांगते. आणि आम्ही कोल्हापुरात आलोय. आता काय गो, शिकलेली असा तू, म्हणजे शिकल्यासारखे दिसतस तू, काय गो हे ना, असं त्या बाकीच्या बायकांना ते विचारते. आणि कला इथे असते. आणि हा कोण तुझा घो असत का, असं त्याच्यात कुठला मोठा साहेब असत तुला का वाटतं. मग असल्यासारखं आहे. मग ते काय गो चेडवा, आमचा कोकण फिरूक निघालात वाटतं तुम्ही दोघं. मग ती अशी नुसती हसते आणि बसते. म्हणते एकमेकांसारखी बनल्यासारखा दिसता जोड आहे नाही का तुमचा, काय गो, असं बाकीच्या बायकांना विचारते. आणि दृष्ट लागण्यासारखा जोड आहे बरं का, असं इथे त्या बायका दृष्ट वगैरे काढतात. पोरांनो, तुम्ही एकटे कशा केलात, नाही चला आमच्या गावात चला, असं त्या दोघी सगळ्या सांगतायत बरं का. आणि तुमची गाडी नीट होईपर्यंत ना तुम्ही आमच्या गावातच रवा, असं सांगतायत. आणि मग ती दोघांशी विचार करतायत, काय गो चेडवा, लग्नानंतरच्या हनीमून ना कालाय का. मग तो असं तो म्हणत असतो. तर तीपर्यंत ती बघ उत्तर दिलं नाही चेडवान, म्हणजे नवऱ्याकडे जसं आपलं बघितलं ना त्यावरून समजतं आमचं काय ता, असं ते म्हणते. आणि मग इथे चांदेकर ऐकतोस ना, लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला वेळ पड, मी म्हटलं नव्हतं का तुला, असं ते एकदम खुण्यानं बोलत असते जवळजवळ. मग त्या बायका म्हणतात काय गो, आपल्या नवऱ्याशी काय खुसूर बोलता, आमका पण सांग काय ते, असं त्या बायका इथे म्हणतात. आणि दोघं हसतात बरं का. आणि त्या बायकांना वाटते की दोघं फिरायला आले आहेत. खरं चांदेकर इथे ऑकवर्ड झालाय. आता पुढे काय होणार आहे, मजा येणार आहे बरं का. तर हो आम्ही फिरायलाच निघालो होतो, आमची वाटेत गाडी बंद पडली म्हणून मग आम्ही चालत इथपर्यंत आलो, असं इथे कला सांगते. मला वाटतं आम्ही वाट चुकलोय असं म्हणून ती म्हणते. मग ते होय काय, मग चला मग यावा आमच्यासोबत, असं म्हणून त्या बायका घेऊन जातात. आमच्या गावात चला असं घेऊन जातात. आणि मग काय करायचं, दोघं एकमेकांच्या हातात. मग जायचं का, तर दोघं आता त्या बायकांबरोबर निघालेत बरं का, ऑप्शन तरी काय नाही आहे दुसरा. त्यामुळे दोघं जण निघाले तिकडे. आणि गावात गेल्यानंतर सगळ्यांना ते गोळा करतात, या सगळे इकडे या. मग ते बसवलं जातं पारावर. आमचा छोटासा गाव असा, ए रायबा ये रे, बघ पाहुणा आलेत गो पारू, हे चिडवा आले आपल्याकडे, या सगळ्यांनी, असं म्हणून ती बाई जी कोण येते ती बोलून घेते. आणि मग म्हणते या लवकर, इथे नमस्कार वगैरे करतात. गावात चेडू आणि तिचा घोईल असा, सगळ्यांनी त्याचं स्वागत करू कोया ना. आता आहे बघा, तुम्ही इथंच बसा. मग बसायला सांगतात ते पारावर. आणि मग ते पारावर बसलेत, सगळे नमस्कार चमत्कार करून झालेत. बसान काय काळजी करू नका, तुमका पाहिजे तितका रवा, इतके दिवस इकडे रवा, मी तुमची गाडी बिडी काय ती नीट होऊ दे एकदाची, मग जावा, काय बी काळजी करू नका तुम्ही. मग पाणी वगैरे आणून दिलं जातं त्यांना. आणि पाणी पिताना मग अद्वैत तिथे विचारतो, पाणी प्युरिफायरचं आहे का, नाही प्युरिफायरचं नसलं तरी पिण्याजोगं आहे का, असं कलाला विचारतोय तो. मग म्हणते पाण्यासारखं पाणी आहे, इथली लोक तेच पितात ना पाणी, पी, असं म्हणून ती सांगते. मग ते पाणी पितात. मग चहा आणून दिला जातो, चहा पण पितात. तुला प्यायचं तर पी, असं वगैरे सांगितलं आता कलाने. मग पाणी चहा सगळं झाल्यानंतर दोघं शांत बसले तिथे. आणि मग तोपर्यंत अद्वैत कला म्हणते
पाण्याला चव किती वेगळी आहे ना तुमच्या. मग ती बाई म्हणते आमच्या घराच्या सगळ्यांसमोर ना विहीर आहे, लाल मातीची चव आहे पाण्याला, आम्ही त्याच्यातनंच पाणी शिंपून आणतो, प्रत्येकाच्या दारात इथे विहिरी आहेत असं इथे ती सांगते बाई. आणि चहा वगैरे सगळं आणून दिलं. आता पुढे काय करायचं ह्या दोघांना प्रश्न पडलाय बरं का. तोपर्यंत आता त्यांची चौकशी चालू आहे. काय ग चेडवा, किती वर्ष झाली लग्नाक, म्हणजे वर्ष कसली गो, आताच लग्न झाल्यासारखं वाटतं असं दुसरी बाई पण म्हणते. होय तर तिचे गाल बघ किती लाल गुलाबी गुलाबी आहेत असे असे कलाचे गाल वगैरे बघतात म्हणते. हो म्हणजे वर्ष व्हायचंय अजून असं कला सांगते आता. आणि मग म्हणजे अजून जे शिमगं पण झालं नाही म्हणायचं तुमचं बघ. काय ग कसं वाटलं आमचं रान असं वगैरे ते विचारतात. मग रान म्हणजे, मग तोपर्यंत तो माणूस ऐकतो काही काय विचारते ते, मग अख्खी रक्क रानात काढलात ना तुम्ही, नाही म्हणजे चांगलं आहे ना रान, ते काय ते म्हणतात ते नव्या जोडप्या रानात एकट्या रवाचा, म्हणजे कसं ते रान तुम्हाला रोमॅन्टिक वगैरे वाटलं ना असं वगैरे ते म्हणतात. आणि कला इकडे हसायला लागले तर अद्वैत इरिटेट होतोय बरं का त्यांच्या बोलण्याने. मग ती म्हणते हो हो खूप. मग तोपर्यंत चिमटा काढतोय म्हणतो काही काय बोलतेस तू, काही काय सांगतेस, नक्की डोक्यावर पडलेस का गुडघ्यावर पडलेस असं अद्वैत तिथे कलाला विचारतोय. आणि मग त्या बायका अशा सगळ्या त्याच्याकडे बघतात. मग तुमच्या नशिबात आहे ना तो आमच्या नशीब, तुमचं नशीब आहे ना तर आमच्या गावात घेऊन आले, आता येईलच ना तर थोडे दिवस राहू इथेच. आता आज रात्री ना आमच्या गावामध्ये त्याचा उत्सव असा, तो हैसरच राहा, तो उत्सव करा, तो महाप्रसाद घ्या असं वगैरे सांगतात. काय रे काय तुम्हाला काय वाटतं, रवा. मग नाही मला कामं आहेत असं अद्वैत म्हणतो. आणि मग ती म्हणते कामं होतच राहतील, तुम्ही रवा इथे, बायको बरोबर फिरा केल्यात ना मग कामं होतच राहतील, निदान आमच्या आग्रह करतात ते ठाऊक होया असं त्या बायकांनी सगळे आता ते पुरुष सगळे गावकरी सगळे ना आग्रह करतायत. मग तोपर्यंत कला म्हणते बरं ठीक आहे राहतो आम्ही. मग तो म्हणतो नाही मग तोपर्यंत नाही एक दिवस. मग तो म्हणतो दुसरा गावकरी बायकोच्या धाकात दिसता. मग ती बाई म्हणते कित्याक डिस्टर्ब करता, कित्याक त्रास देता तुम्ही, राहतली ती. आणि मग त्यांना तर एक खोली दिली जाते, ते तुम्ही इथे आलाय हातपाय धुवा, रवा म्हणजे हातपाय वगैरे धुवा, जरा फ्रेश व्हा, येवा मी तुमची खोली दाखवतोय असं वगैरे म्हणतात. आणि मग दोघं जण इकडे उठून निघून जात आहेत बरं का. खोली दाखवली जाते त्यांना. अद्वैतच्या मनात नाही आहे पण आता काही ऑप्शनच नाही आहे त्यामुळं ती निघून गेलेत. मग ती म्हणते तुम्ही राहा इथे, तुम्हाला काय लागलं तर माका सांगा असं ती म्हणते. मग ती म्हणते थँक्यू सरिता ताई वगैरे. आणि मग कलाला इकडे अद्वैत विचारतो तुला कसं यांचं नाव कळलं. मग ते म्हणते मी विचारलं यांचं नाव. मग ती अशी बॅग वगैरे ठेवते बरं का तिथे आणि जरा अंग मोडते असं, म्हणजे किती बरं वाटतंय असं म्हणते. खूप गाव छान आहे ना, चल फ्रेश होऊया, हातपाय तोंड धुया असं वगैरे इथे अद्वैतला सांगते. आणि मग ओ नो अद्वैत ओरडायला लागतो. आता काय झालं. मग तो म्हणतो असा कसा विसरलो मी, असं कसा विसरलास तू. मग तुला म्हणतो तुला मी काय विसरलो तुला माहिती आहे का, अरे मी माझा चार्जर विसरलो या गाडीमध्ये. मग तो म्हणते हा असं कसा विसरला. मग तो असा कसा विसरलास तू चांदेकर, तू तर परफेक्शनिस्ट आहेस काय. मग तुझ्या लक्षात होतं ना, तू का नाही सांगितलंस मला. आता त्यावेळेस सिच्युएशन काय होतं, तुझ्या पाय लागलं होतं, तुला घेऊन चालायचं होतं, ते कसं लक्षात राहणार होतं माझ्या. मग अद्वैतला कला म्हणते माझ्या आहे बाई लक्षात, मी आणले बाई माझी पर्स आणि माझा चार्जर, मी लावणार आहे फोन चार्जिंगला असं ती म्हणते. आणि ती फोन चार्जिंगला लावते बरं का. त्याला चिडवून आणि म्हणते थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. पण प्रेक्षकांनो इथे मजा बघा, तिनं चार्जिंगला फोन लावलाय पण चार्जिंगचं बटनच नाही चालू केलेलं नाही, त्यामुळे आता तिचा फोन नुसता तो चार्जिंगच्या सॉकेटला इथे अडकून राहिलेला आहे. मग ते म्हणते चांदेकर कसलं गोड गाव आहे, मला खूप आवडलं. मग तो म्हणतो ठीक आहे मग तू इथेच राहा. मग तू असं तिरसाडासारखा का बोलतोयस तू, तिरसाडासारखा नाही बोलत आहे, मला ओव्हरऑलच तुझ्याशी बोलायचंय. बोल ना मग. अरे आपल्याकडे अख्खं आयुष्य पडलंय, नवरा बायको आहोत आपण, आयुष्यभर बोलायचंय, आयुष्यभराचं नातं जोडलेलं आहे. मग तो म्हणतो इकडे तू माझी इरिटेशन लेवल का वाढवतेस, तू ये जरा इथे असं म्हणून तो सांगतो. आता काय बोलतोय बघा अद्वैत विचारतोय काय चाललंय तुझं, बोला ना धनी असं ती म्हणते. गप्प बसा, हे बघ शांत उभी राहा, काय चाललंय तुझं, तू वेडी आहेस का जरा. मग तुला जरा तरी सेन्स आहे का, कोण आहे ती माणसं, काय संबंध आहे त्यांचा आपल्याशी, त्याने चहा पाणी विचारलं लगेच घेतलंस, प्यायलीस, काय चाललंय, ते राहा म्हणाले राहिलीस, राहायला तयार झालीस, काय चाललंय तुझं असं तो इथे विचारतोय. कोणावरही पटकन विश्वास ठेवतेस तू. मग अद्वैतला आता कला काय सांगते बघा, नातं जोडलं की विश्वास ठेवणं अवघड नसतं असं ती म्हणते. म्हणजे भीती वाटू शकते विश्वास ठेवताना
पण मला असं सांग, म्हटलं या जगात कोण आहे की ज्याने विश्वास ठेवला आहे की त्याची फसवणूक नाही झाली, असं कोण आहे, किंवा चुकून सुद्धा त्याच्याकडून कोणाची फसवणूक झाली नाहीये, मग तसं तर कुठलंच नातं निभवता येणार नाही ना, असं तिथे म्हणते. आणि मग हे बघ, फसवणारे जरी असले ना तरी निभवणारे तरी सुद्धा असतात. मला तर वाटतं आपल्यासोबत जर कोणी प्रेमाने बोलत असेल, वागत असेल, तर आपण सुद्धा त्यांच्याबद्दल नीट वागावं, कारण आपल्याला सुद्धा कोण वाईट कोण बरोबर याची जाण असेल तर आपण नीट वागावं, असं तिथे विचारते. मग म्हणतो काही असतं तुझं. आणि मग त्याच्यानंतर कला पुढे अद्वैत म्हणतो विश्वास वगैरे या सगळ्या गप्पा ठीक आहेत, पण कोण आहेत हे लोक, काय नातं आहे आपलं यांच्याशी, असं त्याच्यामध्ये म्हणते चांदेकर नातं त्यांनी जोडलंय आपल्याशी, आणि कोण कुठले वाटसरू, आपण आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांनी कुठलाही संशय न घेता एवढ्या प्रेमाने आपलं स्वागत केलंय त्यांनी आपलं त्यांच्या गावामध्ये, म्हणजे त्यांनी जोडलंय आपलं नातं आपल्याशी माणुसकीचं. मग तो म्हणतो लेक्चर देऊ नकोसा खरे, मला सांग आपण खरंच इथे राहणार आहोत का, मी तर इथे राहणार आहे असं म्हणून तिथे बसते. मग आता पुढे बघूया काय होणार आहे ते, कारण अद्वैत गप्प बसलाय. मग कला म्हणते आपल्याला दुसऱ्याकडे पर्याय नाही, आपल्याला पोचायचं आहे ना दिव्यागरला, तुला जर परत जायचं असेल तर तू जा. मग तो म्हणतो तुला जर राहायचं असेल तर तू राहा, मी राहणार नाही. मग तो म्हणतो अशक्य अशक्य चांदेकर असं तुझं नाव ठेवलं पाहिजे. काय रे, कसं होणार आहे तुझं, कसा वागतोयस तू, प्रेम, वाया, आपुलकी, माया, विश्वास, आपुलकीशी बोलणे, वागणे, या सगळ्या शब्दांशी तुझा संबंध नसल्यासारखाच वागतोयस तू, कसा संसार करायचा मी तुझ्याबरोबर. कधी कधी वाटतं ना नैनाताई सुटली असं तो म्हणून जाते पटकन. आणि इथे आता अद्वैत हर्ट झालाय बरं का प्रेक्षकांनो. आणि उद्याच्या भागात इथे पोलीस येऊन सांगतायत सरोजला की गाडी सापडली पण ती दोघं काही आम्हाला सापडली नाहीयेत. आणि अद्वैत हर्ट झालाय, त्यामुळे आता कला त्याला मनवताना ती उठाबशा काढणार आहे बहुतेक, आणि उठाबशा काढताना पडतीये. नेमकं काय होणार जाणून घेऊया, बघत राहा.